लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की हैया श्री दत्त आज्ञाभंग कथन। महादाईसी पूछले जी जी, दत्तात्रय प्रभू वारिले तेची तया घडले ते निरूपावे जी। महादाईसा विचारतात स्वामींना की हैया म्हणजे रुचिक, तो आपला सहस्र अर्जुन, ते दत्तात्रय महाराजांनी वारलं म्हणजे नको म्हटलं तेच तया घडलं, म्हणजे तेच त्यांनी केलं, ते निरूपा, ती कथा सांगा। सर्वज्ञ म्हणितले बाई पूर्वी भार्गव वंशी रुचिक ऋषी जन्मला, रुचिक ऋषी चा जन्म झाला। त्याने यज्ञ करू आरंभीला, त्यांनी यज्ञ करायला आरंभ केला। तव श्याम कर्ण घोडा न मिळेची, पण तो नरमेध यज्ञ होता म्हणून त्याला श्याम कर्ण म्हणजे पांढरा घोडा, नाही नरमेध यज्ञ नाही, अश्वमेध यज्ञ, अश्व म्हणजे घोडा, अश्वमेध यज्ञ करायचा होता आणि त्याच्यामुळे त्या यज्ञात आहुती देण्यासाठी तो पांढरा घोडा लागतो, मग तो घोडाच मिळत नव्हता। मग सह्याद्राशी आला, मग सह्याद्रावरती आला। एका अंगुष्ठ तप तुला एक काळ पर्यंत केले, कसं तप केलं? एका अंगुष्ठ, एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली। एका अंगठ्यावर उभे राहून तप करणे लय कडक होते। आता 1 तास मरणाला बसत नाही माणूस, एका अंगुष्ठ तर लांबच राहिलं, पण एका तासभर बसू शकत नाही। ते देवाने सांगितलं 15 गाठ्याना, देवाने कुठे सांगितलं काय माहित, 15 गाठ्या यांनीच लावून घेतलं। हा 12 वर्ष नाही, आता असं बोलतात आते ऋषीने 100 वर्ष तपश्चर्या केली। त्याच्यानंतर मग ते दुर्वास सोम ऋषी हे सगळे नंतर झाले। एका अंगुष्ठ तप तुला एक काळपर्यंत केले, मग दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले। मग दर्शन झालं तपश्चर्या केल्यानंतर। सुख साधने देव प्रसन्न कधी होत नाही किंवा मिळत नाही, त्याच्यासाठी दुःखच पाहिजे। श्री दत्तात्रय प्रभू म्हणितले माग माग प्रसन्न झाला, माग प्रसन्न झालो। एरे म्हणितले जी जी यज्ञा लागी श्याम कर्ण घोडा पाहिजे, यज्ञ करण्यासाठी श्याम कर्ण घोडा पाहिजे। श्री दत्तात्रय प्रभू म्हणितले जाय पर्वताचा माथा, 101 श्याम कर्ण वारू असती ते घ्यावे। जा म्हटले 100 घोडे पर्वतावरती घेऊन जा। इथुलेनी तो दंडवत करून पर्वतावरी निघाला, पर्वतावरी गेला। श्यामकर्ण वारू वळून आपल्या आश्रमा गेला, ते श्यामकर्ण घेतले आणि आपल्या आश्रमात आला। तयाचा आश्रम कुठे होता? तो विद्याद्रीचा तळवटी, म्हणजे विद्यांचल पर्वताच्या तळवटी जवळ। कुठे? म्हणजे खेड रुद्रपूर तेथ असे, बबूबाईचं खेड म्हणून आज प्रसिद्ध आहे रुद्रपूरच्या अलीकडं, तिथं गेला। ते मग त्याने यज्ञ केला, मग यज्ञ केला, त्यापासून जमदाग्नी उपजला। यज्ञ केला आणि त्या यज्ञातून काय झाला? म्हणून त्या यज्ञातून जन्म झाला, म्हणून जमदाग्नी अग्नी। तो धनुर्विद्य प्रवीण, पण तो कसा होता की त्याला धनुर्विद्येमध्ये तो प्रवीण होता, म्हणजे त्याला धनुष्य विद्या येत होती। तो
तेने कन्या कुब्ज नगरी रेणू रायाची कन्या रेणुका. मग तो प्रवीण असल्यामुळे कन्या कुब्ज नगरीमध्ये रेणू राजा होता, त्याची कन्या रेणुका. ते संवरी हुनी बळेची हरुनी समस्त राजे पराभवनी आपुल्या आश्रमा आला. मग स्वयंवर मांडलं, त्यांनी तिला जिंकलं, एक सगळ्या राजाला हरवलं आणि रेणुका जिंकून आपल्या आश्रमामध्ये घेऊन आला. ते जमदाग्नीशी रेणुकेचा ठाई 5 पुत्र झाले आणि मग जमदाग्नी पासून रेणुकेला 5 मुलं झाले. 5वा परशुराम. 400 नाव नाही आले, पण 5वा नाव आहे ते परशुराम. तो कैलासी विद्या अभ्यासा लागी महादेवापाशी धाडिला. आणि मग त्यांनी काय केलं, तो कैलास सत्य कैलास वैकुंठात महादेवापाशी अभ्यासाला ठेवला. पण बघा, पहिल्यापासूनच अभ्यासाला ठेवण्याची पद्धत आहे बरं का. आताच आपण आपले लेकरं बाजूला करत नाहीत, आपल्या जवळच लागतात रात्रंदिवस बघायला. मग तो तेथाशी 4 पुत्र जवळी असती, 4 जवळ. ऐसा एक दिवसी एक विरा अग्रोदका लागी तडागासी गेली. असं एक दिवस एक विरा म्हणजे रेणुकाच अग्रोदक पाण्यासाठी तडागासी तलावावरती गेली. तेव्हा तेथ वनदेवता विहरत होत्या. तर तिथं त्या वनदेवता विहरण करत होत्या जंगलामध्ये. त्यांचा विहारू भंगेल म्हणून आपण झाडा आड लपोनी राहिली. त्यांचं आपण गेल्यामुळं भंग होईल म्हणून ती झाडाच्या आड लपून राहिली रेणुका. मग ते देवता अदृश्य झाली. अनंतरे अग्रोदकाचा कुंभ भरून घेऊन आली. मग तिला ते होम हवन करायचं होतं ऋषी लोक असल्यामुळं. मग ते सगळे गेल्यानंतर मग कुंभ भरून तो घेऊन आले. त्याने उशिरू लागला, त्याच्यामुळं काय झालं, उशीर झाला. जमदाग्नीचे या देवतार्चनाचा काळ लोटला. ते पाणी आणायचं ना, शुद्ध पाणी, पण त्या लवकर वेळेमध्ये न आल्यामुळे तो काळ निघून गेला. ज्या वेळेमध्ये यायला पाहिजे त्या वेळेत पाणी पोहोचलं नाही. त्याने तो कोपारूढ झाला, त्याला राग आला जमदाग्नीला. कोपला तो. वडील पुत्रा ते म्हणे अरे हे व्यभिचारिणी. बघा, म्हणे अरे ही काय आहे, म्हणजे मोठ्या मुलाला सांगितलं ही काय आहे, व्यभिचारिणी आहे. हिने एवढा वेळू का लाविला, इतकं उशीर का लावला. खड्ग घेऊन येते वधी, म्हणजे शस्त्र घे आणि हिचा वध. किती छोटी गोष्ट आहे. ते तर्पण करण्यासाठी पाणी लागते शुद्ध. ते पाणी आणायला गेले, देवतेचा विहरणात भंग येऊ नये म्हणून थांबली. चूक आहे का काहीच, पण तरी सुद्धा काय सांगितलं, वध करायचा हिचा. एवढं कठीण होतं पूर्वीच्या काळात. तेने म्हणितले ताता, मुलगा म्हणतो वडिलांना, ताता मातृहत्या कैशी करावी. आईला कसं मारावं, म्हणजे मातृहत्या पितृहत्या, मातेची हत्या कशी करायची. जमदाग्नी कोपोनी म्हणितले अरे तू तुझे भस्म हो. त्यांनी नाही ऐकलं म्हणून तो म्हणे तू भस्म हो म्हणलं. तत्क्षणी पहिली अशी सामर्थ्य होतं वाचेमध्ये त्या, की तो धडधडा जळोनी भस्म झाला. तो लगेच धडधड जळला आणि भस्म झाला. दुसरी आते, तिसरी आते, चौथी आते तैशेची म्हणितले. दुसऱ्याला म्हटलं आता कोण आईला कस काय मारनो, आईची हत्या कोण करण, असं होईल का कधी, नाही होऊ शकत ना. तिसऱ्या मुलाला म्हणला नाही, चौथ्याला म्हणला, सगळे काय झाले, तेही तैशेची म्हणितले. ते चौघे येण्याची प्रकारे शापूनी भस्म केले. स्वतःच्या मुलं 4ही शाप देऊन भस्म झाले. मग जमदाग्नी परशुरामाचे चिंतन केले. 5वा, मग चिंतन केलं माझा 5वा तरी ऐकन. मग कैलासी महादेव परशुरामा ते म्हणितले तुमचा पिता तुमते बोलावीत असे. म्हणजे तुमचा पिता बोलवतोय तुम्हाला. हो का, म्हणून परशुराम जमदाग्नी जवळी हात जोडून पुढा उभा राहिला. हो का म्हटले, बोलवतोय असं म्हटल्याबरोबर परशुराम लगेच आले आणि जमदाग्नी पुढे हात जोडून उभं
राहिले. जी जी कवना काजा बोलाविले, म्हणे कोण्या कामानिमित्त मला कैलासमधून बोलवलं. जमदाग्नी म्हणितले अरे येते खर्ग घेऊन वधी, काहीच नाही म्हणे तुझ्या आईचा वध करायला बोलवलं, घे शस्त्र. तेने खर्ग घेऊन एकविरीचा शिरछेद केला. आणि मग परशुरामाने काय केलं, खर्ग शस्त्र घेतलं आणि एकविरेवरती टाकलं, शिरछेद केला. तिचे शिर उसळून स्वर्गासी गेले. पण ते शिर म्हणजे डोकं कुठं गेलं, मारल्याबरोबर स्वर्गात गेलं. जमदाग्नी म्हणी तले माग माग प्रसन्न झालो. मग आता ऐकलं ना, ऐकल्यामुळे परशुरामाला जमदाग्नी म्हणतात, माग तुला काय मागायचं, मी आता काय झालो, प्रसन्न झालो. ते म्हणितले तो म्हणतो सावर मज द्यावे. मग म्हणे देवा, ते जमदाग्नीला म्हणतात पुत्र परशुराम, वर द्यायचंय, मी 6 वर मज द्यावे. दी धले म्हणजे द्या, माग माग म्हणे काय मागायचंय ते. तरी हा क्रोध मज द्यावा, तुम्हाला जो आता आलेला राग आहे ना तो मला द्या म्हणे. काय मागितलं, आता आलेला जो क्रोध आहे ना हा मला द्या. दी धला म्हणजे दिला. मग जमदाग्नी वमिला, मग जमदाग्नीने ते क्रोध आलेला वमन केलं. तर क्रोध पुढा उभा राहिला, लगेच क्रोध पुढे उभा राहिला. याने मागितलंच काय होतं, तुमचा क्रोध द्या. याने वमन केलं, वमन केल्याबरोबर ती जी क्रोध आहे ना तो पुढे येऊन उभा राहिला. अरे जमदाग्नी मजवीर तू अर्जुनाची हाती मृत्यू ते पावसी. आणि मग त्या क्रोधाने याला शाप दिला. काय शाप दिला म्हणे, अरे जमदाग्नी तू जमदाग्नी मजवीन तू, माझ्या विन तू सहस्र अर्जुनाच्या हाताने मृत्यू पावशील. मग तो क्रोध परशुरामाची शरीरी संचरला. मग तो क्रोध मागितलं होतं तशा प्रकारे शरीरात गेला. परशुरामे म्हणितले हे चौघे बंधू जीव वावेत. मग त्याने आता क्रोधाला सांगितलं, म्हणजे माझे 4 भाऊ गेले ना, त्यांना जिवंत करा. तेने म्हणितले जितील, म्हणजे जिवंत होतील. इतुकेने उठिले परशुरामे म्हणितले एकविरा उठवावी, म्हणजे माझी आई पण उठवायची. तेने म्हणितले शिर लावी मा उठेल, म्हणजे शिर लाव लगेच उठन. तर पाहता तर शिर न जोडेची. पाहिलं तर ते शिर कुठं गेलत, स्वर्गात गेलं. मग म्हणे शिरच भेटत नव्हता. मग मृत मातांगीचे शिर निवडून आणले. मग काय केलं, मृत मेलेली मातांग मांगिनीचं शिर काय केलं, म्हणजे कुठेतरी जोडून आणलं, निवडून आणलं. लावू बैसला तव एकविरेचे शिर स्वर्गाहून आले. लावायला बसला तेवढ्यात ते शिर स्वर्गातून खाली आलं. मग परशुरामे ते शिर टाकू लागला. मग त्याला वाटलं माझ्या आई चाला, तर याचं काय करायचं, म्हणून ते शिर टाकू लागला. तेव्हा ते बोलले, तर ते शिर बोललं तिच्यासोबत. काय म्हटलं म्हणे, आधीची माते का आणले, म्हणजे तुला दम नाही निघला, आता मला कशाला आणलं. ते मागणीचं शिर जे होतं मातांगिनीचं ते बोललं त्याच्यासोबत. आता मी का जाईन, म्हणजे आता मी जाईन का, जाणार नाही. तेने म्हणितले आता तू जाय ना तरी मी जाईन, म्हणजे ते म्हणे नाही तू जा नाहीतर मी जाईन. माझी देव्हारा पूजा करावी, नाही म्हणे माझी काय कर, तुझ्या देवाऱ्यामध्ये पूजा कर. ते शिर बोललं. ते मानिले ते शिर देव्हारा पूजोनी ठेविले. मग त्या शिराची पूजा केली, ते देव्हाऱ्यावरती ठेवलं. एकविरेचे शिर एकविरेशी लाविले. मग एकविरेचं शिर एकविरेला लावलं. म्हणजे परशुरामाने किती डोकं चालवलं, भाऊ जिवंत आणि जमदाग्नीचा जो क्रोध होता तो पण घेऊन टाकला. आणि तो शांत झाल्यामुळे हे सगळं परत झालं व्यवस्थित. मग परशुराम माता पितराशी नमस्कार करोनी कैलासाशी गेला. आणि मग परशुराम कैलासला परत अभ्यासाला निघून गेला.
मग दोघे आपुलाले आश्रमी सुखे असो लागले. मग दोघही राहू लागले सुखामध्ये. आयशे असत असता म्हणजे आता सहस्रार्जुनाची कहाणी सांगण्याकरता हे सगळं मागचं सांगावं लागलं जमदग्नी रेणुकेचं. आयशे असत असता कवनी एकी वेळी सहस्रार्जुन चातुरंग सैनेशी सबळ होऊनी अरलकावती पालटाविया निघाला. आला बघायला अरलकावती. तो विद्यांत्रीची तळवटी पारधीशी आला. तर बघितलं तो पारधीशी आला म्हणजे शिकार करण्यासाठी आला होता. तान्हेला भुकेला खूप वेळ झाला म्हणून सहस्रार्जुनाला काय लागली? तहान लागली, भूक लागली. तव तेथ जमदग्नी रेणुकेची गुंफा होती. दोघांच्या 2 गुंफा होत्या. तेथ सेवक गेले. मग सहस्रार्जुनाचे सेवक तिथं गेले. एक विराज जमदग्नी दोघे सारी खेळत होती. सारीपट खेळत होते. सेवकी म्हणितले राहो तान्हेला तरी पाणी होवावे. सेवकाने सांगितलं आमच्या राजाला तहान लागली, पाणी पाहिजे. मग एक विराकानीचा मळ काढिला. मग ती सामर्थ्यवान तिने कानातून मळ काढला, करंडा केला, त्याची चरवी तयार केली. तो पाणीया भरोनी दिधला. एक तो पाणीया भरोणी दिधला. तेही म्हणितले हे काही येणे काही होईल. सेवक म्हणजे एवढूशा घागरीने काय व्हायचं? एवढूशे घागर राजाला पुरते का पाणी? एक विरा म्हणितले जाय पुरेल. जा पुरण म्हणले. मग जाती तव तो फुटला. रस्त्याने चालले तो चरवी गेली फुटून. मग सरोवर झाला. मग त्याचा मोठा सरोवर झाला. हत्ती घोडे पायी परिवार अवघे असे उदक पुरले. सगळ्यालाच राजालाच तहान नव्हती लागली का? राजालाच पाणी देत होतं का? सगळ्या सैन्यासहित राजे घोडे हत्ती सगळे पाणी पिले. मग तो वृत्तांत सेवक राया पुढा सांगितला. मग आश्चर्य वाटलं सेवकाला म्हणून राजाला जाऊन सांगितलं. सहस्रार्जुने म्हणितले या गुंफा कौनाची या. सहस्रार्जुन म्हणे असं एवढं सामर्थ्य एका स्त्रीकडं, म्हणजे या गुंफा कोणाच्या आहेत? मग सेवकी म्हणितले सांगितले. सहस्रार्जुने म्हणितले चाला जाओ त्यांची या नमस्कारासी. चला जाऊ मी नमस्कार करू. म्हणून दोघा चौघा सेवकाशी गुंफेशी आला. काही पदार्थ दर्शन केले, तशी भेट घेऊ नये म्हणून. मग नमस्कार केला. म्हणजे जमदग्नी बैसो घातले. सहस्रार्जुनाला बसायला दिलं. एकमेकाचे संभाषण पुशिले. रायाशी आज्ञा घेऊन निघता समय रेणुका जमदग्नी ते म्हणितले येसना हा राजा तुम ते भेटो आला. आणि आम्ही यांचा आश्रय असो तरी असे अभ्यागत करा. मग निघाला तिथून. रेणुका म्हणजे एवढा मोठा वलयांकुत पृथ्वीचा राजा तुमच्या भेटीला आला तर यांना अभ्यागत वृत्ती करा, म्हणजे काहीतरी भोजन बिजन द्या. जमदग्नी म्हणितले काही सा पाहून जाओ द्यावा. काय पाहून द्यावा? काय द्यावं? येथे एखादा अनर्थ निपजेल आयशेची मज वाटत आहे. म्हणजे जर यांना जेवायला दिलं, यांना जर पाहुणचार केला तर एखादा अनर्थ घडन, असं काहीतरी वाईट घटना घडणार आहे असं मला वाटतंय. म्हणून बरं आहे गेलेला सुखासुखी. तर रेणुका आग्रह घेतला. पण रेणुकाने काय केलं? आग्रहच केला. जमदग्नी म्हणितले तर करा. मग करा म्हणे, जेवण करायचं करा. हो का ते राजाशी निमंत्रण द्या. मग द्या राजाला निमंत्रण. जमदग्नी म्हणितले हो का. तर रायाचे सेवक आले. तेही म्हणितले राहो भुकेला तरी जेवण होवावे. यांनाही खायचंच होतं म्हणायचं. मग तेवढ्यात सेवक आला निरोप द्यायचा जातोय तर. म्हणजे राजाला भूक लागली, आधी तहान लागली होती, आता भूक लागली, जेवण पाहिजे. एक विरा म्हणितले जा स्नान विधी सारुनी या. जा म्हणजे तुम्ही आंघोळ करून या. मग जमदग्नी रायाशी सपरिवारी निमंत्रण देऊनी गुंफेसी आला. मग जमदग्नी स्वतः गेले, निमंत्रण दिलं, गुंफेत आले. तव प्रहर 2 झाले. किती वेळ झाला? पण ही कमी वेळ असेल, कमी वेळ असेल. राये म्हणितले इतुकी आसी अन्नोदके कैसी होती. म्हणे एवढं आपण किती सैन्य आपलं, एवढ्याला ती एकटी बाई स्वयंपाक कसं कर, कुठून अन्न आणन, त्यांच्यात एवढं गुंफा. म्हणून गुप्ती पाहो पाठविले. म्हणून राजाने काय केलं?
आपले गुप्तचर पाठवले बघायला. ते पाहुनी आले राये पुशीतले, काय रे कैसे वर्तत आहे. राजाने विचारलं म्हणे काय चालू आहे. तेही म्हणितले जी जी काही, उगेची बैसले असते काही, स्वयंपाक न वरते. म्हणजे तिथे शांत बसले, तिथे काही हालचाल चालू नाही. राये म्हणितले ब्राह्मणे आमते काही चालविले. निमंत्रण दिलं आणि जेवण नाही, चालवलं का काय आम्हाला. मग राये पुनरुपी गुप्ती पाठविले, ते येऊनी दुरुनी दृष्टीची आळविये पाहो ठेले. मग हे दुरून आले, दुरून बघत होते काय चालू आहे ते. तव प्रहरा अडीच प्रहरानंतर जमदाग्नीचे अनुष्ठान विसर्जले. हा अनुष्ठानाला बसलेले होते जमदाग्नी. ते अनुष्ठान त्यांचं संपलं. 3-3 तासाचं अनुष्ठान ते संपलं आणि 2.5 प्रहर झाल्यानंतर इंद्राची कामधेनू आव्हानिली. इंद्राची कामधेनू गाय, तिला आव्हानलं. तेने हात जोडोनी प्रार्थिले. ती आली, विनंती केली काय काम आहे, काय आज्ञा आहे. मग ते सकळ पदार्थ प्रसवली. तर त्या गाईला जे मागन ते मिळाले. राज रहाटीशी किमी पही उणे नाही. राजा लोकांमध्ये जे पदार्थ होतात राजरहाटीमध्ये, त्याही पेक्षा चांगले पदार्थ केले. आयशे देवता रहाटी उपायनिष्ठ इंद्रे सर्वही पाठविले. राजरहाटीन ती देवता रहाटीत उपायनिष्ठ म्हणजे जे पदार्थ करता येत होते असं सर्व इंद्रांनी पाठवले. ते गुप्त सेवकी लक्षिले. ते गुप्त सेवकांनी बघितलं. मग येऊन राजा पुढा जैसे वर्तले तैसे सांगितले. तव जमदाग्नी राया ते बोलावू आला. राजे हो क्षुद्धार्थी झाले ती, आता आरोगणे बिजे की जो. झालं स्वयंपाक, करा आरोगणा. हो का म्हणून रावो पांती करासी आला. रावो सर्व राज रहाटी देखोनी क्षोभला. बघितल्यानंतर क्षोभला. काय म्हणतो, राहे म्हणितले आईसा आमते एकूही पदार्थ नाही. अरे म्हणे आम्ही राज्य लोक असून आमच्या राज्य लोकांमध्ये तिथं आमच्या राज्यात सुद्धा असा पदार्थ नाही. मग ते यथानुक्रमे बैसले. मग राजा, प्रधान, सेवक असे एका पाठोपाठ बसले जेवायला. ताट झाले. आज्ञा दिली आणि ताट झाल्याबरोबर आज्ञा दिली सुरू करा म्हणून. आपल्या वाणी नाही, आपले बाबा लोकांचे गणसंकल्प इकडे जेवण होऊन जातात सगळ्याचे. थांबायचं कुणी एवढा वेळ ताट समोर आलं. बाबाला उशीर लागतो ना, आपल्याला काय तोपर्यंत खरं थांबू शकत नाही आपण. हा पण ती आज्ञा कशाला केलेली आहे. हो म्हटल्याशिवाय, एक जय झाल्याशिवाय सगळ्यांनी सोबत घासायला सुरुवात झाली पाहिजे. चांगली गोष्ट आहे, सवलत देतात तुम्हाला, असेच बाबा भेटावेत. आज्ञा दिली. जेविले, जेवण केलं. राये मनी तले ये अन्य आमचा राज्य नाही. हे अन्न तर आमच्या राज्यात नाही. हे अन्न ये गायी पासोनी. म्हणे हे अन्न कुठून, म्हणे या गायीने दिले. तरी हे गाय आम्हासी होवावी. म्हणे आता ही गायच आम्हाला देऊन टाका. मग विडे झाले, मग विडा दिला. मग बैसले, उटी दिधलिया. मग चातुरंग सैन्यासी जे लागे ते उदंड दिधले. जे लागत होतं ते सगळं त्या सैन्याला अमाप दिलं सगळं. ते देखोनी राजा मुख्य अवघे विस्मित झाला राजा. राया जवळी सांसोले होते. तेही म्हणितले राजे हो, आयसे निधान तुमचा ठाई असावी. जे पिये म्हणायचं राजाचे थोडक्यात, त्यांचे जवळचे. ते म्हणले राजाला म्हणतात असं आपल्या राज्यात पाहिजे. आज्ञा दिली, ऑर्डर सोडले की लगेच आलं पाहिजे सगळं. बघा ना म्हणे कसं येतंय सगळं, असं पाहिजे निदान आपल्याकडं. राये त्यांचे वचन मानवनी जमदाग्नी ते म्हणितले, मी मागेन ते राऊळे द्यावे. म्हणजे आता सगळ्याला दिलं, पण मी जे मागेन ते मला द्या. जमदाग्नी म्हणितले राजे हो, तुम्हासी दिजे आईसे काही माते नाही. जमदाग्नी म्हणे मी एक ऋषी आणि तुम्हाला द्यावं असं माझ्याकडे काहीच नाही. जमदाग्नी
राये म्हणितले तुम्ही तो होची म्हणा. राजा म्हणे नाही तुम्ही फक्त हो म्हणा, आहे तुमच्याकडे ते. जमदाग्नी म्हणितले वायाची हो न म्हणे. म्हणे मी उगत हो म्हणू शकत नाही कारण माझ्याकडे नाहीच काय द्यायला. मग तेही सासोला जमदाग्नी ते म्हणितले हे गाय राजे मागताती ते द्यावी. मग ते जवळचे लोक होते ते मग जमदाग्नीला म्हणतात म्हणे आमच्या राजाला ही तुमची गाय देऊन टाका. जमदाग्नी म्हणितले आगा राया हे कामधेनू इंद्राची. माझं असतं तर मी दिलं असतं पण ही कोणाची आहे? इंद्राची कामधेनू आहे. आणि हे सर्वही पदार्थ इंद्राचे. आणि तू जे खाल्लं ते कोणाचं खाल्लं? इंद्राचं खाल्लं. मी या मंत्रशक्ती करोनी प्रयोजना लागी आणले. मी माझ्या मंत्र सामर्थ्यासाठी माझं काम आता सध्या मला तुला जेवायला द्यायचं होतं एवढ्या निमित्त मी बोलवलं होतं प्रयोजनापुरतं, कामापुरतं. आता हे स्वर्गासी जाती. आता काम झालं की ही गाय परत स्वर्गात जाणार. हे माझे होते तरी मी देता. हे माझं असतं तर मी नक्कीच तुला दिलं असतं. आईसाही जरी तुझ याची चाड तरी तू इंद्राची उपासना करी. तुला जर वाटतच ना ही गाय माझ्या राज्यात असावी तर तू इंद्रदेवतेची उपासना कर, प्रसन्न करून घे, मिळून जाईल तुला. इंद्र उपासनेचा मंत्र मी तुझं उपदेशीन. मग त्यासाठी काय मंत्र लागतात ते मी तुला उपदेश किती सोपं सांगितलं होतं देईन ना. तरी तुमचे नी हे गाय नेवावेल तरी नेया. आणि एवढं करून बी तुला नसलं जमत तर तुला जर ही गाय नेता येत अशी तुझा घेऊन. आईसे ऐकोनी सासोला म्हणितले. असं ऐकून सोबत जवळ असते ते काय म्हणतात? सासोला म्हणजे सेवकच बरं का, ते घोड्याच्या पुढे धावतात ते राजाच्या. ते काय म्हटले म्हणे राजे ओ या काही पुसता. कशाला विचारता म्हणजे राजाला म्हणतात हे गाय धरा आणि चला. आपण किती लोक आहेत म्हणे, धरा गाय वडा आण चला. एवढी कथा काहीशी. कशाला एवढा वेळ एवढी कथा लावायची, इतका उशीर विचारा आणि चला आणि इंद्राची उपासना करा आणि ते इतका वेळ कशाला लावायचा. राये मानिले. राजे म्हणजे बरोबर आहे तुझं, तुम्ही सांगता तेच खरं आहे. म्हणजे इंद्रदेवता प्रसन्न करून घ्यायची मग जायचं, इतका वेळ लावायचा कशाला लावायचा म्हणे. मग सासोला कामधेनूशी हात घातला. राजाच्या सेवकांनी कामधेनूला हात ती गाय धरायचा प्रयत्न केला. नेव आदरिली, न्यायचा प्रयत्न केला तर कामधेनू कंपायमान होऊनी हंबरडा हानीतला. तर ती कामधेनू काय कंपायमान म्हणजे थरथर कापली आणि मोठ्याने हंबरडा फोडला. त्या हंबरुआपासून हंबीर मेंछ उदया ते पाविले. ती हंबरल्या बरोबर लगेच पुढं काय झालं? अजून यौवन म्हणजे अधिक अनेक सैन्य तयार झालं. मेंछ उदया ते पाविले शिंगे झाडिली. ते सिंगापासोनी सिंगळ मेंछ झाले. मग त्यांनी शिंग झाडले. शिंग झाडल्यावर अजून परत यौवन तयार झाले. म्हणजे एकापासून एक त्याच्यापासून दुसरं असं तयार झालं. खुरू भूमीशी त्राहाटिले. गाईनं तिचं जे खूर आहे पाय तो भूमीला हाणला. त्याबरोबर ते खुरापासून खुरासा नमलेंच्या उदया ते पाविले. मी तुम्ही जर युद्ध बघितलं असेल तर काही असे तुता घेऊन असतात, काही तलवारी घेऊन असतात, काही ढाल घेऊन असतात, असे प्रकार वेगवेगळे असतात. तसं पुसत राहाटिले ते पुसापासाव किरात भिल्लाईसे विचित्र चांडाळ उदया ते पावले. शेपटीत टाईट केली त्या लगेच शेपटी पासून टाईट केल्याबरोबर तिकडून वेगळे निर्माण झाले. अजून रोमे पासून रूम झाले. केस त्राहटले तिने. तुम्ही बघा जनावराला खडा हाणा, खडा आणल्याबरोबर काय करतात ते तेवढ्या जागेवर हलवून ते केस काय होतात तर बघितलं तर ते ताट होतात केस.
आयसिया नाना म्लेच्छाचिया जाती निफजलिया असे वेगवेगळ्या प्रकारची सैन्य त्या ठिकाणी निर्माण झाले. हागिली मुतली ते पायी परिवार हत्ती घोडे. हागली मुतली गाय आणि त्याच्यापासून पायी परिवार हत्ती घोडे सर्व आयुध्य अमोघ प्रसवली. सर्व प्रसवली. ते महावीर सहस्रार्जुनाचे या वीराशी संग्राम करू लागले. आणि मग ते महावीर सहस्रार्जुनाचे जे सैन्य होते त्यांच्या सोबत युद्ध करू लागले. सर्व वीरा युद्ध प्रवर्तले. ऐसे तेही सहस्रार्जुनाचे चातुरंग सैन्य संहारिले. त्यांना काही वेळ लागतो. सहस्रार्जुनाच्या सैन्याचा एका क्षणात पराभव केला. रावो पराभविला राजा सुद्धा हरला. रथे कामधेनू गगनपथे स्वर्गाशी जाता देखली. पाहिलं हरल्याबरोबर हे सगळे लगेच सगळं काय गेलं स्वर्गात गेलं. कामधेनू गगन मार्गाने म्हणजे आकाश मार्गाने स्वर्गाला जाताना पाहिली. ते अवघे वीर म्लेच्छ अभाव झाले. आणि जे उत्पन्न झाले होते सगळे म्लेच्छ यौवन त्यांच्या सगळ्यांचा अभाव झाला म्हणजे दिसत सुद्धा नव्हते. ते दोघे दाम्पत्याची उरली. आता तिथं कोण राहिलं फक्त सहस्रार्जुनाचे गेले. फक्त जमदग्नी रेणुका आणि सहस्र अर्जुन. मग सहस्रार्जुने कोपोनी वनितले. मग सहस्रार्जुन रागवला आणि रागात येऊन काय म्हणतो इतुके येणे ब्राह्मणे केले. एवढं सगळं कोणी केलं यांनीच मला बोलवलं. एवढं सगळं माझं सगळं सैन्य गेलं. सगळं संहार झाला. माझा सगळा पराभव झाला. म्हणून जमदग्नीवरी शस्त्र घातले. म्हणून जमदग्नीवरती घातलं. तेने त्याचे अर्धशीर निवटले. अर्धशिराला लागलं. दुसरा घाव उचलिला तव रेणुका आपणे ते आडविले. दुसरं शस्त्र टाकणार तेवढ्यात रेणुकेने आपली मान पुढे केली. आडवी झाली ते. तेव्हा तेने तेही घाई पडिली. तिलाही लागलं. ती पण घायाळ झाली. जमदग्नीचा प्राण गेला. जमदग्नी गेला. एकवीरेचा कंठस्थ प्राण झाला. पण एकवीरेने आपला प्राण जो होता जीव तो कंठामध्ये धरून ठेवला. ते देखो निराये प्रस्तावा मानिला. मग म्हणितले आहा मदतींनी अवैद्यकी. आणि सगळं झाल्यावर मग त्याला आठवलं म्हणजे मला हे काय सांगितलं होतं दत्तात्रय महाराजांनी मी अवैद्यकी म्हणजे ही चूक तू करू नको. मी तर ही करून बसलं. पण कसं असतं आधी कर्तव्य मग पस्तावा. आधी पस्तावा करावा मग कर्तव्य केलं तरी चालतं. आता चूक होऊन बसली. गाय ब्राह्मण आणि स्त्री ही तिन्ही बी हत्या झाल्याला. ते म्या तिघेही वधिले की मी तीनही वध केला. आता काय करणार. म्हणून सहस्रार्जुन थोर अपरितोषे आपल्या नगरासी गेला. म्हणून दुःख करत करत आपल्या नगरी मध्ये गेला. आईसा सहस्रार्जुने दत्तात्रय प्रभूंचा आज्ञाभंग केला बाई. अशा प्रकारे दत्तात्रय महाराजांचा आज्ञाभंग सहस्रार्जुनाने केला. दंडवत हो.